एकेरी करू शकतात, कधी काळी ते माझेही नेते. अजितदादांकडून सुरेश धसांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्यानंतर प्रतिक्रिया. बीड जिल्हा बँकेच्या अडचणींबाबत अजित पवारांनी घेतली बैठक. पवारांच्या बैठकीला धनंजय मुंडेही ऑनलाईन उपस्थित. बीड जिल्हा बँकेला 300 कोटींचं सॉफ्ट लोन द्या, धनंजय मुंडेंची पवारांकडे मागणी. आमदार उत्पन्न घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. मतदारसंघातील कामांबाबत आणि महात्मा गांधी वसतिगृहाची माहिती देत निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी. अंबादास दानवेंनी घेतली अजित पवारांची भेट. महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागं घ्यावा यासाठी भेट घेतल्याची माहिती. महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू राहावी यासाठी लॉटरी धारकांनी घेतली अंबादास दानवे यांची भेट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर विलास डांगरे यांची भेट. मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून घरी जाऊन भेट घेतली आणि शुभेच्छाही दिल्या. मुंबईकरांवर अदानी कराचा एक वेगळा कर येणार. आदित्य ठाकरेंचा सरकारवर खोचक टोला तर उभाटा करापेक्षा अदानी कर चांगला. संजय शिरसाटांचा आदित्य ठाकरे यांच्यावर टोला. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या रंगल्या गप्पा. एका लग्नात भेट. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची भेट चर्चेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल भोसले यांना दिलासा. 5 वर्षांनंतर येरवडा कारागृहातून सुटका. शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी झाली होती अटक. गोविंद पानसरे हत्या प्रकरण हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर पानसरे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात. वकिलांचा सल्ला घेऊन लवकरच निर्णय घेणार. पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांची माहिती. एकनाथ शिंदे यांनी घेतली पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची भेट. आरोपी विशाल गवळीला फाशी दिल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. ही केस फास्ट ट्रॅकवर चालेल याबाबत स्वतः उज्ज्वल निकम यांच्याशी बोलणं झालं असं शिंदे यांनी सांगितलं. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.